आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। लव्ह जिहाद विषयावर इचलकरंजीत विशेष व्याख्यान। हिंदू जनजागृती समितीचा 27 जूनला कार्यक्रम। इचलकरंजीमध्ये लव्ह जिहादची वाढती चर्चा आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले। समाजामध्ये या विषयावर जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी सावध राहावं या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। महाराष्ट्रासह देशभरात लव्ह जिहाद संदर्भातील विविध घटना चर्चेत असताना याबाबत जनजागृती करण्यासाठी इचलकरंजी इथं विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले। हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं 27 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजता जिजामाता सांस्कृतिक भवन इथं हा कार्यक्रम पार पडणार आहे। या व्याख्यानामध्ये लव्ह जिहाद या विषयाची पार्श्वभूमी, त्यावरील विविध मतं, सामाजिक परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे उपस्थित राहणार असून ते या विषयावर सविस्तर भाष्य करणार आहेत। आयोजकांच्या माहितीनुसार अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं आणि विशेषतः पालक, युवक युवती यांनी सामाजिक प्रश्नांकडे सजगतेनं पाहावं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आले। शिवानंद स्वामी, संतोष हत्तीकर, आनंदा मुकुटे पत्रकार बैठकीला उपस्थित होते।